मुंबईकरांना स्वाईन फ्लूचा विळखा. मुंबईत मागील काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील जवळपास 10 ते 12 रुग्णांमध्ये सर्वसामान्य तापाबरोबरच स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. लक्षणे काय? ताप, थंडी लागणे, खोकला, घशामध्ये खवखव, सर्दी, डोळे लाल होणे, अंगदुखी आणि डोकेदुखी. विषाणूमध्ये बदल. मुंबईत तापाचे रुग्ण वाढत आहेत, मात्र त्यातील 20 ते 25 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणे दिसून येत आहेत. दरवर्षी आजारांच्या विषाणूंच्या गुणसूत्रांमध्ये काही प्रमाणात बदल होऊन त्यांचे उत्परिवर्तन होते. यातील नवीन विषाणू हे घातक असल्यास रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. यावेळी रुग्णांमधील लक्षणांमध्ये वाढ झाली असल्याने स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये काही बदल झाले असण्याची शक्यता असल्याची माहिती डॉक्टरांचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. मुंबई पावसाळ्यात डेंग्यू, हिवतापाबरोबर स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागले असून मुंबईत खासगी रुग्णालयात दररोज साधारणपणे 20 ते 25 रुग्ण आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांभोवती स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत 16 जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे 53 रुग्ण सापडले होते. ही संख्या तुलनेने कमी वाटत असली तरी मुंबईतील अनेक खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांची रक्त तपासणी केल्याशिवाय नेमके निदान करणे अशक्य असते. त्यामुळे त्यांना तपासणी करण्यास सांगून ज्वरावरील